सर्वांगीण समृद्धीचा एक भाग म्हणजे आर्थिक समृद्धी आणि या आर्थिक समृद्ध लोकांमध्ये दोन प्रकार असतात. एक, पहिल्या प्रकारातील आर्थिक समृद्ध लोक त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्व लोकांचे त्यांच्या आर्थिक समृद्धीच्या लेवलला घेऊन येतात. जसे की एखादे काम असेल आणि बाहेर त्या कामाचे दिवसाला 20,000 मिळत असतील तर ते तुम्हाला त्यांच्या समृद्ध आयुष्यासारखे 2 लाख देतील. 2. दुसऱ्या प्रकारातील आर्थिक समृद्ध लोक त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्व लोकांकडून कमी पैशात किंवा फुकट म्हणजे काम झाले तरी पैसे न देणे असे वागवत असतात. यांच्याकडे वरचा पैसा प्रचंड असतो आणि तितकेच ते समोरील व्यक्तींचे शोषण करतात. जर दिवसाला 20,000चे काम असेल तर त्या कामाचे 10 किंवा त्यापेक्षा कमी देतात व जास्त राबवून घेतात. तुम्ही कुणाच्या संपर्कात सहवासात आहात? जर पहिल्या लोकांच्या सहवासात असाल तर निश्चिंत राहा व पहिल्या क्रमांकातील लोकांचा सहवास वाढवा. जर दुसऱ्या क्रमांकातील लोकांच्या सहवासात असाल तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तिथून बाहेर पडाल, कारण त्यांची तर नकारात्मकता तर लागेलच, पण सोबत त्यांनी ज्यांना लुटले त्यांची हाय पण लागेल. म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्यांचे सुरक्षा कवच आहात. तुमचीच परिस्थिती खूप बिकट होऊन जाईल. जर पहिल्या क्रमांकातील लोक तुमच्या संपर्कात येत नसतील तर तोपर्यंत गुरूंच्या सहवासात राहा, पण चुकूनही दुसऱ्या क्रमांकातील लोकांच्या सहवासात राहू नका. भले गुरूंकडे पैसे देखील गेले तरी एक खात्री आहे की इतरांची तुम्हाला हाय तरी लागणार नाही आणि तुमचे कुठलेही शोषण तरी होणार नाही. चांगल्या लोकांना ज्यांनी तन मन धन अर्पण केले आहे ते सुखाने आयुष्य जगत आहे, तर दुसरीकडे धूर्त लोकांच्या वागण्याला फसून ज्यांनी तन मन धन अर्पण केले आहे ते दुःखात आयुष्य जगत आहे. हा नियम फक्त आर्थिक आयुष्यासाठी नाही तर सर्वांगीण आयुष्यासाठी देखील लागू आहे. जसे की खाजगी आयुष्य, व्यावसायिक आयुष्य, सामाजिक आयुष्य, आध्यात्मिक आयुष्य आणि शारीरिक सुखाचे आयुष्य. अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे. जिथे वाईट लोक आहेत तिथे त्याविरुद्ध चांगले लोक देखील आहेत. जर तुम्ही वाईट लोकांच्या संपर्कात आहात याचा अर्थ असा नाही की जगात चांगली लोक नाही म्हणून. जे चांगल्या लोकांच्या संपर्कात आहे त्यांच्यासाठी वाईट लोकांच्या संपर्कात आयुष्य जगणारे अस्तित्वात नाही. धन्यवाद. अश्विनी कुमार.